विश्वसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मामा भरणे साहेब उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं आमच्या सगळ्यांच्या कृती समितीच्या कामगाराच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच माझी आदरणीय मामांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती आहे, जसा रामराज्य आयोग स्थापन झाला त्याच्यानंतर कमिटी झाली आणि कमिटी झाल्यानंतर सातत्यानं कामगारांच्या प्रश्नावर आणि महामंडळाच्या प्रश्नावर मामांनी हा प्रश्न तारांकित केला. त्याच्यावर त्यांनी 2 गुंठ जागा द्यावी, रामराज्य आयोग शिफारशी लागू कराव्यात अशा शब्दानं विधानसभेमध्ये स्वतः त्यांनी बोलले. परंतु त्याच्यानंतर मामांनी जे बोलले त्याला शासनाने प्रत्युत्तर देऊन त्याच्यावर कारवाई करणं अत्यंत गरजेचं होतं, पण ते केलं नाही. त्याच्याबद्दल हे माझं काही मत नाही. पण मामाने प्रामाणिकपणे कामगारांचा प्रश्न, शेती महामंडळाचा प्रश्न आणि रामराज्य आयोगाच्या शिफारशी व्हाव्यात म्हणून बोलले. फक्त आता प्रशासनाकडे मामा एक जबाबदार मंत्री आणि तालुक्याचे सर्वांचे आराध्य आहे. तर माझी आपल्याला एकच विनंती आहे की रामराज्य आयोगाच्या शिफारशी जोपर्यंत जशाच्या तशा लागू होणार नाहीत, ज्या लागू झाल्या त्या आयाच्या त्याची अंमलबजावणी करावी आणि ती करण्याची धमक महाराष्ट्रामध्ये मामा तुमच्यातून अजितदादांमध्ये आहे. जर तुम्ही एमआयडीसीला जागा देऊ शकता, आमचं असं मत आहे एमआयडीसीला तुम्ही 1,500 एकर देत असाल तर आणखी 500 एकर एमआयडीसीला द्या, पण 2 गुंठ जागा. आणि तुम्ही आता जे सांगितलं मामा, हा तुमचा आहे का नाही 100% मनाचा मोठेपणा आहे की ज्या वेळेस प्रयोजनासाठी आहे का नाही कळमच्या गावामध्ये जागा उपलब्ध करून द्यायच्या, तेव्हा सचिन सपकाळ, मी आणि कळमचे पुढारी प्रताप यासाठी तुमच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला. सोनं असायचा त्याच्यामध्ये सामाजिक प्रयोजनासाठी आणि सार्वजनिक विभागासाठी सर्व धर्माच्या ज्याला घरकुलं मंजूर झालेले आहेत त्यांना सरसकट 500 स्क्वेअर फूट मध्ये अर्धा गुंठा जागा देण्याचं शासनानं मामा तुम्ही त्याच्यामध्ये अग्रणी भूमिका घेतली. परंतु झालं, पण त्याच्यामध्ये एक गोष्ट शासनानं अशी खोटी मारली की त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन शेती महामंडळाच्या लोकांना 2 गुंठ जागा कुठे देणार असा उल्लेख नाही. तो जर उल्लेख तुम्ही उद्या मंगळवारी कॅबिनेटमध्ये हा विषय घेतला, रामराज्य आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा स्वीकारल्या आणि 500 स्क्वेअर फूट ही जागा सगळ्या लोकांसाठी द्या, पण कामगारांसाठी त्या 500 स्क्वेअर फुटामध्ये देताना 2 गुंठ जागा कामगारांना द्यावी. म्हणून मामा तुम्ही हे काम करावे आणि जी मागणी आमची मूळ आणि त्याच्यामध्ये दुरुस्त करावी अशी आणि तसा तत्काळ GR करावा. आणि रामराज्य आयोगा शिफारशी मामा तुम्ही त्याच्यामध्ये जर ऐकणं अजितदादा मुख्यमंत्री साहेब तुमचं चांगलं ऐकतात, तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला. जोपर्यंत रामराज्य आयोगाच्या शिफारशीमध्ये परमनंट कामगारांना 2 हेक्टर म्हणजे 5 एकर जमीन आणि जे कॅज्युअल कामगार तात्पुरत्या स्वरूपावर काम करताना 2 एकर जमीन आणि 2 गुंठ जागा आणि 99 कोटी 75 जवळजवळ 50 लाख 150 कोटी रुपये एका शासनाकडे होते. पण सामाजिक संघटनाने आणि युनियनने तडजोड केली शासनामध्ये आणि 100 कोटीचा व्यवहार आपला केला. तिसरा फरक तर ऐकणार गायबच झाला, तिसरा लागूच झाला नाही. 4, 5 आणि 7 वेतन आयोग त्यांना लागू झाला मामा. तर अतिशय चांगल्या पद्धतीनं जसं सहकारचे कामगार आहेत, कारखान्याचे कामगार आहेत, तसं सोन्याचा दिवस या लोकांना येतात आणि त्याचं पुण्य तुम्हाला लागत. पण एक गोष्ट सांगतो, ज्या शासनाने या कामगारांचा तळतळाट घेतलाय त्यांचाही तळतळाट त्यांच्या लेकरा बाळांना लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला मामा सांगतो. उद्या जर ऐकणार लोक म्हणतात की हे काय तुमचं चाललंय, मामाने ह्याचा अभ्यास केलेला, मामाला सुद्धा माहित आहे ह्याच्यामध्ये काय कुठे आहे. फक्त मामा ज्याने खुटी मारली तेवढं तुम्ही खुटी मारायचं काम, काढायचं काम करा. हे उद्या जरी तुम्ही म्हणला उपोषण सोडा तरी आमची तयारी आहे. परंतु जोपर्यंत हा रामराज्य आयोग आपण तिथं मांडत नाही आणि जोपर्यंत आम्हाला पत्र येत नाही तुमच्या मार्गाचा अजितदादा आणि हे कामगारी आमच्या मंडळाची 5 लोक, तोपर्यंत जीव गेला तरी बेहतर. जीव त्या लोकांसाठी गेला तर जसं तुम्ही बहिणींसाठी ऐकणार तयारी केली की हे मी काम करून जाऊ ना, तसं ह्या कामगारांच्या आयोगाच्या शिफारशी जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणाला बसणार. उद्या आमच्या जीवाचं बरं वाईट काय जर झालं तर प्रशासनाला आम्ही जबाबदार देणार आहे. 2 दिवसामध्ये याच्यावर निर्णय झाला तर कुटुंबासाठी याच मंडपामध्ये पेटून घेतल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा खास पाहून सांगतो. तुम्ही विश्वासानं जर करायचं ठरवलं आणि काय ह्याच्यामध्ये थांबा 2 मिनिटं ऐका. महाराष्ट्र शेती जमीन धारणा कमाल मर्यादा 1900 अधिनियम 1961 यामध्ये सुधारणा करण्याच्या विधानसभेचे दिनांक 15 डिसेंबर 2023 सहमत केल्याप्रमाणे विधान परिषदेने
विधान परिषदेने 20 डिसेंबर 2023 ला सहमत केल्यापर्यंत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.